ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच महाडच्या श्री वरद विनायक गणपतीच्या दर्शनासाठी निघालो। रायगड जिल्ह्यातील महाड येथे असलेले हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक अतिशय प्रसिद्ध आणि जागरूक स्थान मानले जाते। असं मानलं जातं की वरद विनायक आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। वरद म्हणजे वरदान देणारा आणि विनायक म्हणजे आपले गणपती बाप्पा। त्यामुळे या गणपतीला इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणूनही ओळखलं जातं। सकाळी लवकर पोहोचलो असल्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नव्हती। शांत आणि प्रसन्न वातावरण अवघ्या अर्ध्या तासातच दर्शन पूर्ण झालं। मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे। येथे अनेक भाविक नवस फेडण्यासाठी आणि बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात। बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि समाधानी झालं। महाडच्या श्री वरद विनायकाचं दर्शन हा आमच्या ट्रिपमधला एक अविस्मरणीय अनुभव ठरला। ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच महाडच्या श्री वरद विनायक गणपतीच्या दर्शनासाठी निघालो। रायगड जिल्ह्यातील महाड येथे असलेले हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक अतिशय प्रसिद्ध आणि जागरूक स्थान मानले जाते। असं मानलं जातं की वरद विनायक आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। वरद म्हणजे वरदान देणारा आणि विनायक म्हणजे आपले गणपती बाप्पा। त्यामुळे या गणपतीला इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणूनही ओळखलं जातं। सकाळी लवकर पोहोचलो असल्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नव्हती। शांत आणि प्रसन्न वातावरण अवघ्या अर्ध्या तासातच दर्शन पूर्ण झालं। मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे। येथे अनेक भाविक नवस फेडण्यासाठी आणि बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात। बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि समाधानी झालं। महाडच्या श्री वरद विनायकाचं दर्शन हा आमच्या ट्रिपमधला एक अविस्मरणीय अनुभव ठरला।